नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 22 मार्च 2024 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी मित्रांनो ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामध्ये आपण अंमलबजावणी संचालनालय ज्याला की आपण ईडी असे म्हणतो, राज्यपाल, भूकंप, टोल वसुली प्रणाली आणि लिओ वडारकर यांच्या संदर्भात ज्या काही न्यूज आपल्याकडे आहे त्या सर्व न्यूजना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो या ठिकाणी आजची जी आपली पहिली न्यूज आहे ती अर्थातच ईडी संदर्भात आहे। या ठिकाणी तुम्ही सरळ न्यूज पाहू शकताय, केजरीवाल यांना अटक अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी अरविंद केजरीवाल यांच्यावर मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडी कडून कारवाई करण्यात आली आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। या ठिकाणी न्यूज थोडी राजकीय असल्या कारणाने ॲज इट इज आपल्यासाठी न्यूज महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी जे काही अंमलबजावणी संचालनालय आहे ज्याला की आपण एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणतो, ईडी म्हणतो, त्यावर आधारित MCQ क्वेश्चन हे येणाऱ्या काळामध्ये विचारले जाऊ शकतात। कारण प्रत्येक दिवशी जवळपास ईडी ही न्यूजमध्ये असलेली दिसते। या ठिकाणी सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या ज्या काही फेरी आहेत त्या ईडीवरून मागच्या काही काळामध्ये आपल्याला वारंवार घडून आलेल्या दिसतात। यामुळे ईडी विषयी आपल्याला इन डिटेलमध्ये माहिती असणं आवश्यक आहे। त्यावर आधारित जे काही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन पाहूया। अंमलबजावणी संचालनालय ईडीचे प्राथमिक उद्दिष्ट काय, अशा प्रकारचा आपला बेसिक प्रश्न या ठिकाणी आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए शेअर बाजारातील व्यवहारांचे नियमन करणे, बी वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे, सी मनी लॉन्ड्रिंगला प्रतिबंध आणि परकीय चलन कायद्याची अंमलबजावणी करणे आणि डी आपल्याकडे आहे सायबर गुन्ह्यांचा सामना करणे किंवा त्यावर प्रतिबंध करणे। अशा प्रकारचे 4 पर्याय आपल्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही ईडी आहे, ईडी स्थापन करण्याचं की ईडीची निर्मिती करण्याचं प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे जे काही मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक आणि परकीय चलन कायदा आहे त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने या ठिकाणी ईडीची स्थापना करण्यात आली होती। म्हणजे प्रश्न क्रमांक योग्य उत्तर राहील पर्याय सी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। भारतात अंमलबजावणी संचालनालय ईडीची स्थापना कोणत्या कायद्याच्या तरतुदीनुसार करण्यात आली आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या प्रश्नाला तुम्हाला स्टार करून घ्यायचा आहे। अशा प्रकारचा प्रश्न सरळ या ठिकाणी आयोगाकडून विचारला जाऊ शकतो। या ठिकाणी पर्याय ए भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, पर्याय बी परकीय चलन व्यवस्थापन कायदा ज्याला की आपण फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट असे म्हणतो, त्यानंतर सी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा ज्याला की आपण प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट असे म्हणतो, आणि शेवटी डी आपल्याकडे आहे भारतीय दंड संहिता इंडियन पेनल कोड। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही ईडी आहे ईडीची स्थापना परकीय चलन व्यवस्थापन कायदा फेमाच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की फेमा हा कायदा केव्हा निर्माण करण्यात आला होता ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया पुढे इन डिटेलमध्ये आपण जे काही ईडी आहे ईडी विषयी माहिती घेणार आहोत। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आपला पॉइंट ईडीची स्थापना कोणत्या साली झाली, तर स्थापना आहे 1956 साली या ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाची स्थापना झाली, ईडीची स्थापना झाली। या ठिकाणी जो पुढचा आपला महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत किंवा कोणत्या मंत्रालयाच्या विभागाच्या अंतर्गत ईडी या ठिकाणी कार्य करते, तर जे काही आपल्याकडे फायनान्स मिनिस्ट्री आहे वित्त मंत्रालय, या वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी ईडी त्यांचं कार्य करताना आपल्याला दिसते। हे जे पॉइंट आहेत सर्कल केलेले ते अतिशय आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। हे पॉइंट तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी ईडीला जो दर्जा आहे ती एक विशेष आर्थिक तपास यंत्रणा आहे। आर्थिक तपास म्हणजे जे काही पैशासंबंधी व्यवहार आहेत त्या व्यवहारांचा तपास करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली ती एक विशेष संस्था आहे। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जे काही प्राथमिक उद्दिष्ट आहे ते प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे आर्थिक गुन्हे आणि जे काही आर्थिक फसवणूक संबंधी कायदे आहेत ते कायदे व्यवस्थित प्रकारे लागू होतात का नाही हे पाहण्याचं प्राथमिक उद्दिष्ट या ठिकाणी ईडी
स्थापन करण्यामागील असलेलं दिसतं। मग ते दोन कायदे कोणते, तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे, त्यामध्ये नंबर 1 चा कायदा आहे परकीय चलन व्यवस्थापन कायदा 1999, ज्याला की आपण फेमा असे म्हणतो, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट असे त्याला म्हणतो। आणि जो दुसरा कायदा आहे तो आहे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा, जी की 2002 मध्ये निर्माण करण्यात आला। या दोन कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित प्रकारे होते का नाही हे पाहण्याचं कार्य या ठिकाणी ईडी कडून केलं जातं आणि याच उद्देशाने या ठिकाणी ईडीची निर्मिती करण्यात आलेली आहे। ईडीचं जे काही मुख्यालय आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर विविध विभागीय आणि उपविभागीय कार्यालयही आपल्या देशामध्ये ईडीचे असलेले आपल्याला दिसतात। जे काही अधिकार क्षेत्र आहे किंवा कार्यक्षेत्र आहे ईडीचं, ते संपूर्ण भारत म्हणजे जे काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत त्या सर्व भागामध्ये ईडीचं कार्यक्षेत्र असलेलं आपल्याला दिसतं। पुढे जर आपण ईडीचे अधिकार पाहितले म्हणजे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये ईडी कार्य करू शकते, तर ईडीला या ठिकाणी व्यापक अधिकार देण्यात आले आहेत, ज्यामध्ये जे साक्षीदार आहेत त्यांना बोलावणे, व्यक्तीची तपासणी करणे, परिसराचा शोध घेणे, कागदपत्रे आणि मालमत्ता यांची जप्ती करणे हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि त्याचबरोबर जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आर्थिक गुन्ह्यामध्ये अटक करणे हाही अधिकार या ठिकाणी ईडीला देण्यात आला आहे। व्यक्तीला अटक करणे हा अधिकार आहे, हा सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट आहे, या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। यूपीएससी यावर प्रश्न आपल्याला विचारू शकते। त्याचबरोबर मित्रांनो ईडीला आर्थिक गुन्ह्यामध्ये इतर एजन्सीज ज्या आहेत, संस्था आहेत, त्यांच्यासोबत सहयोग आणि समन्वय साधण्याचा सुद्धा अधिकार आहे, ज्यामध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरो ज्याला की आपण सीबीआय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असे म्हणतो, त्यानंतर आहे इंटेलिजन्स ब्युरो ज्याला की आपण आयबी असे म्हणतो, आयकर विभाग, राज्य पोलीस दल यांच्यासोबत सुद्धा ईडी समन्वय साधू शकतो, यांचा सहयोग घेऊ शकते आणि त्या माध्यमातून आर्थिक गुन्ह्यासंदर्भात जे काही गुन्हे आहेत त्यांचा त्या ठिकाणी ते तपास करू शकताय। आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही आर्थिक गैरव्यवहार होतात त्या आर्थिक गैरव्यवहारांची आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देशाच्या जे काही एजन्सीज आहेत त्यांच्यासोबत माहितीची देवाणघेवाण करण्याचं मुख्य केंद्र म्हणजे या ठिकाणी ईडी असलेलं आपल्याला दिसतं। तर अशा प्रकारे जे काही अंमलबजावणी संचालनालय आहे ईडी आहे, याची इन डिटेल मध्ये जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी मित्रांनो आपण पाहितले। यानंतर एक कन्सेप्ट एक मुद्दा आपल्याकडे आहे जो की या ठिकाणी आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे। या ठिकाणी आपण मनी लॉन्ड्रिंग हा शब्द प्रयोग केला आहे। मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। एका एक्झाम्पलच्या माध्यमातून एका उदाहरणाच्या माध्यमातून या ठिकाणी मनी लॉन्ड्रिंगला आपण समजून घेऊया। फॉर एक्झाम्पल एक्स नावाची एक व्यक्ती आहे जी की अवैध मार्गाने म्हणजे इलिगल मार्गाने ती पैसे कमावत आहे। इलिगल मार्गाने त्या व्यक्तीने 1 कोटी रुपये कमावले आहेत असे आपण या ठिकाणी गृहीत धरूया, परंतु हा जो पैसा आहे ती व्यक्ती ब्लॅक मनी म्हणून यूज करू शकत नाही। तिला हा जो पैसा यूज करायचा असेल, मालमत्ता खरेदी करायची असेल, तर त्याला ती ॲज व्हाईट मनी म्हणून यूज करावी लागेल। मग ती व्यक्ती काय करेल, हा जो 1 कोटी रुपये त्याने चुकीच्या मार्गाने किंवा नंबर 2च्या धंद्यामधून कमावले आहेत ते पैसे ते या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये गुंतवेल। म्हणजे या ठिकाणी हा जो 1 कोटी आहे ब्लॅक मनी आहे तो शेअर मार्केटच्या माध्यमातून तो या ठिकाणी व्हाईट करण्याचा किंवा लीगल करण्याचा तो या ठिकाणी प्रयत्न करल। अशा प्रकारची जी काही व्यवस्था आहे म्हणजे काळ्या पैशाचा पांढरा पैसा करणे यालाच या ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग असे म्हणतात। किंवा अवैध मार्गाने जो काही पैसा कमवला आहे तो पैसा वैध करण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला या ठिकाणी आपण मनी लॉन्ड्रिंग म्हणतो। आणि अशा प्रकारे ज्या काही क्रिया होतात त्या क्रियांना या ठिकाणी प्रतिबंध करण्यासाठी ईडीची स्थापना निर्मिती करण्यात आलेली या ठिकाणी आपल्याला दिसते। चलो आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे। आजची जो मित्रांनो आपली पुढची न्यूज आहे ती राज्यपाला संदर्भात आहे, गव्हर्नर ऑफ स्टेट संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। राज्यपाल निव्वळ नामधारी अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाकडून जे काही तमिळनाडूचे राज्यपाल आहे रवी यांची या ठिकाणी तशा प्रकारात कठोर शब्दात खरडपट्टी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। न्यूज थोड्या अधिक प्रमाणात राजकीय असल्या कारणाने पुन्हा या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी जो काही राज्यपाल आहेत यांच्यावर पॉलिटीच्या माध्यमातून आयोगाने वेळोवेळी प्रश्न विचारले आहेत, त्यावर आपल्याला थोडा प्रकाश टाकावा लागेल। या ठिकाणी सरळ प्रश्न पाहूयात। एखाद्या राज्याचे राज्यपाल हे खालीलपैकी कशाचे पदसिद्ध कुलपती देखील असतात, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे,
ज्या ठिकाणी पर्याय ए आहे राज्याची विद्यापीठे स्टेट युनिव्हर्सिटीज, बी केंद्रीय विद्यापीठे, सी डीम युनिव्हर्सिटीज आणि डी या ठिकाणी आहे खाजगी विद्यापीठे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत, राज्य विद्यापीठे आहेत, त्या राज्य विद्यापीठांचे पदसिद्ध कुलपती म्हणून या ठिकाणी राज्यपाल कार्य करतात। तर या ठिकाणी पदसिद्ध कुलपती म्हणजे काय किंवा पदसिद्ध पद म्हणजे काय हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे। फॉर एक्झाम्पल आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा राज्य युनिव्हर्सिटीज आहेत किंवा स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत। या ठिकाणी जर एखाद्या एक्स नावाच्या व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली तर ती व्यक्ती आपोआपच राज्यातील ज्या काही युनिव्हर्सिटीज आहेत, स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत, त्यामध्ये त्या युनिव्हर्सिटीचे चान्सलर किंवा मुख्य म्हणून ते या ठिकाणी कार्य सांभाळतील। जर या ठिकाणी वाय नावाच्या व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली तर ती व्यक्ती आपोआप या ठिकाणी या विद्यापीठांचे कुलपती बनते। याला आपण पदसिद्ध कुलपती किंवा पदसिद्ध पद असे म्हणतो। तर या ठिकाणी जे काही प्रत्येक राज्याचे राज्यपाल असतात ते त्या राज्यातील जे राज्या अंतर्गत निर्माण झालेले राज्य विद्यापीठे आहेत त्यांचे पदसिद्ध कुलपती म्हणून त्या ठिकाणी त्यांची नेमणूक होत असते। पाहूया प्रश्न क्रमांक 4। भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राज्यपालांच्या नियुक्ती आणि पदाच्या कार्यकाळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे, ज्यामध्ये पर्याय ए आहे आपल्याकडे कलम 152, कलम 155, कलम 160 आणि पर्याय डी कलम 165। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही राज्यपालांची नियुक्ती आणि त्यांचा पदाचा कार्यकाळ किती असेल या संदर्भात ज्या कलमामध्ये माहिती देण्यात आली आहे, ज्या आर्टिकलमध्ये माहिती दिली आहे ते आर्टिकल आहे पर्याय बी 155। या आर्टिकलच्या अंतर्गत राज्यपालाची नियुक्ती ही कशा प्रकारे केली जाईल, त्याचबरोबर राज्यपालाचा जो काही पद कार्यकाळ आहे तो कार्यकाळ किती वर्षाचा असेल याची माहिती या ठिकाणी या 155 कलमामध्ये देण्यात आलेली आहे। तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताय की जे काही राज्यपाल आहे राज्यपालांची नियुक्ती कोणाकडून केली जाते आणि त्याचबरोबर राज्यपालाचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी भूकंपा संदर्भात आहे, अर्थक्विक संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के। तर या ठिकाणी पहा आपल्या मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यामध्ये काल या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। जो काही भूकंप या 3 जिल्ह्यांमध्ये अनुभवला गेला तो 6.08 मिनिट रिक्टर स्केल इतका आहे आणि त्या संदर्भात म्हणजे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जी काही जीवित वित्तहानी आहे ती या ठिकाणी झालेली नाहीये, परंतु या ठिकाणी सौम्य धक्के त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। जिओग्राफी या आपल्या सब्जेक्टच्या अंतर्गत इन डिटेलमध्ये आपण भूकंप या टॉपिकवर चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी सरळ या ठिकाणी भूकंपावर आधारित जे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भूकंपाच्या वेळी प्राथमिक लहरींची पी वेव्हची अंदाजे वेग किती असतो? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी काही भूकंप निर्माण झाल्यानंतर काही लहरीची निर्मिती होते, ज्यामध्ये प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह आणि सरफेस वेव्ह अशा प्रकारच्या काही लहरी असतात। या लहरीमध्ये जी काही प्राथमिक लहरी आहे, प्रायमरी वेव्ह आहेत, यांची जी गती असते ती गती किती असते अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए 1 किलोमीटर प्रति सेकंद, बी 5 किलोमीटर प्रति सेकंद, सी 10 किलोमीटर प्रति सेकंद आणि शेवटी पर्याय डी आपल्याकडे आहे 20 किलोमीटर प्रति सेकंद। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे भूकंपाच्या वेळी ज्या काही प्राथमिक लहरी या ठिकाणी निर्माण होतात, पी वेव्ह या ठिकाणी निर्माण होतात, त्यांचा अंदाजित किंवा सरासरी वेग हा प्रति 1 सेकंदाला 10 किलोमीटर असलेला दिसतो। म्हणजेच क्वेश्चन क्रमांक 5 आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 6। भूकंप बहुतेक जास्त प्रमाणात कोणत्या भागात होतो? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे मैदानी भाग, प्लेन एरिया, बी प्लेट सीमा, प्लेट बाउंड्रीज, सी पर्वत शिखरे आणि शेवटी पर्याय आपल्याकडे डी आहे नदीचे
खोरे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही प्लेट बाउंड्री असते, प्लेट बाउंड्रीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बहुतेक वेळा भूकंप या ठिकाणी होताना आपल्याला दिसतात. या ठिकाणी प्लेट बाउंड्री म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल जी काही आपल्या अर्थचा सरफेस एरिया आहे तो अशा प्रकारच्या प्लेट्सनी बनलेला आहे. या ठिकाणी ज्या दोन प्लेट एकमेकाविरुद्ध सरकत असतात आणि या ठिकाणी जी काही बाउंड्री बनते या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बहुतेक वेळा भूकंप होताना दिसतो. आपला जो हिमालय आहे, आपला हिमालय अशा प्रकारचे एका प्लेटवर या ठिकाणी वसलेला आहे किंवा त्याची निर्मिती झालेली आहे. यामुळे हिमालयाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर भूकंपाचे धक्के हे वारंवार बसताना आपल्याला दिसतात आणि त्याचबरोबर हिमालयाची जी काही एकूण उंची आहे ती प्रत्येक वर्षी काही सेंटीमीटरने या ठिकाणी वाढताना सुद्धा दिसत आहे. कारण या ज्या प्लेट आहेत त्या एकमेकाच्या विरुद्ध दिशेने या ठिकाणी सरकताना दिसत आहेत, ज्यामुळे या ठिकाणी जो काही भाग आहे तो उंचवला जात आहे. म्हणजे प्लेट बाउंड्रीच्या भागामध्ये भूकंपाचे जास्त प्रमाणात धक्के बसतात किंवा जास्त प्रमाणात भूकंप निर्माण होतो हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. चलो आजच्या मित्रांनो आपल्या शेवटच्या 2 प्रश्नाकडे, ज्यामध्ये एक प्रश्न आहे टोल वसुली प्रणाली संदर्भात आणि दुसरा प्रश्न आपला लिओ वराडकर यांच्या संदर्भात आहे. सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 7 पाहूया. अलीकडे सरकार कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित नवीन महामार्ग टोल वसुली प्रणाली लागू करण्याचा विचार करत आहे, अशा प्रकारचा आपला प्रश्न या ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए रेडिओ फ्रिक्वेन्सी ओळख, बी ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम, सी नियर फील्ड कम्युनिकेशन सिस्टीम आणि डी आपल्याकडे आहे बारकोड स्कॅनिंग. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की सरकार अलीकडील काळामध्ये जे काही नवीन तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा वापर करून जे काही महामार्ग टोल वसुली प्रणाली आहे या प्रणालीसाठी ग्लोबल नेव्हिगेशन सिस्टीम, ज्याला की आपण GPS म्हणतो, या प्रणालीचा वापर करू इच्छित आहे. मग या प्रणालीचा जो काही वापर आहे ते सरकार कशा प्रकारे करणार आहे हे या ठिकाणी आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. फॉर एक्झाम्पल एक हायवे आहे, या हायवेची जी काही एकूण लांबी आहे ती 100 किलोमीटर आहे आणि या ठिकाणी या 100 किमीसाठी मित्रांनो तुम्हाला फॉर एक्झाम्पल 500 रुपये इतका टोल या ठिकाणी द्यावा लागतो. परंतु एक्स नावाचे जे काही वाहन आहे या टोलच्या सुरुवातीपासून ते केवळ 50 किलोमीटरच धावते आणि त्यानंतर ते दुसऱ्या मार्गावरती वळती होते, तरीही त्या व्यक्तीला या ठिकाणी 500 रुपये टोल हा द्यावा लागतो. परंतु जर GPS वापर केला तर या ठिकाणी जेवढे अंतर या वाहनाने त्या टोल प्रणीत महामार्गावर कापले आहे तेवढाच टोल या ठिकाणी त्या वाहनाला द्यावा लागेल. म्हणजे या ठिकाणी 500 रुपये टोल न देता त्या वाहनाला केवळ 250 रुपये टोल द्यावा लागेल. म्हणजे जितका महामार्गाचा वापर तितका टोल. अशा प्रकारची पद्धती या ठिकाणी ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीमच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे आणि ती जी पद्धती आहे, ते जे तंत्रज्ञान आहे ते अलीकडील काळामध्ये महामार्गामध्ये टोल वसुलीसाठी वापरले जाण्याची शक्यता आहे आणि सरकार त्यावर विचार गांभीर्याने करताना आपल्याला दिसत आहे. पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न. भारतीय वंशाचे लिओ वराडकर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? त्यांनी अलीकडेच राजीनामा दिला आहे किंवा होता? तर अशा प्रकारे या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए आयर्लंड, बी फिनलंड, सी पोर्तुगाल आणि शेवटी डी आपल्याकडे आहे स्पेन. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की लिओ वराडकर हे एक महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत जे की आयर्लंड या देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्य केले आहे आणि त्यांनी आता त्यांच्या पंतप्रधान पदाचा या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. या ठिकाणी लिओ वराडकर हे मराठी व्यक्ती असल्या कारणाने MPSC कडून हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता खूपच अधिक आहे. यामुळे या प्रश्नाला मी या ठिकाणी स्टार करत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 22 मार्च जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केले आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि व्हिडिओवरती कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर न विसरता या ठिकाणी आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही नवनवीन अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.